आणि यानंतर पुढच्या एका मोठ्या बातमीकडे वळूयात। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामधील सर्व शोषित मुली या मुस्लिम आहेत। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी असा दावा केलेला आहे। शोषित मुली परतवाडा अचलपूर भागामधील आहेत असं देखील प्यारे खान यांनी म्हटलेलं आहे। तर 2 तरुणींसोबतचे व्हिडिओ आणि 6 तरुणींसोबतचे फोटो हे सध्या समोर आलेले आहेत। अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिल्याचा प्यारे खान यांनी दावा केलेला आहे। आयोगाची विशेष टीम ही अचलपूर आणि परतवाड्याला जाणार आहे अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे। तर आरोपींनी डिलीट केलेले काही व्हिडिओ हे पुन्हा मिळवले गेलेले आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्यासोबत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान आहेत। सर, परतवाडामध्ये जी काही लैंगिक शोषणाची घटना घडली आहे, आपल्याकडेही काही तक्रार आल्या आहेत का आणि आतापर्यंत आयोगाची या घटनेसंदर्भात माहिती काय? देखिए, मेरे पास अचलपुर से एक कंप्लेंट आई है कि वहाँ 8 मुस्लिम लोगों के लड़कियों के साथ 2 लड़कियों के साथ आपत्तिजनक फ़ोटो मिले, वीडियोस मिले और 6 के उस लड़के के साथ फ़ोटो है। और वहाँ के एसपी श्री विशाल आनंद जी से भी मेरी बात हुई है, तो 8 लड़कियों ने तकरार दी है और 18 वीडियो मिले हैं। तो अभी तो फ़िलहाल जो मामला है वो मुस्लिम से ही रिलेटेड है और हमने एसपी साहब को वहाँ के आदेश दिए कि ऐसे अदर समाज के और कितने लोग हैं, दूसरे समाज के भी कितने लोग हैं, क्योंकि माइनॉरिटी मुस्लिम माइनॉरिटीज़ के अंदर आते हैं, इसलिए उन्होंने यहाँ पे कंप्लेंट किया है। तो मैंने वहाँ के एसपी साहब को आदेश दिया और अल्पसंख्यक आयोग की टीम कल अचलपुर दौरे पे जाने वाली है, अचलपुर परतवाड़ा जाने वाली है और वहाँ पे लोगों से मिल के, क्योंकि वहाँ की शांतता भंग होना नहीं चाहिए, क्योंकि महाराष्ट्र अभी विकास की ओर अग्रसर है, तो ऐसी कोई भी अप्रिय घटना ना हो, इसलिए आयोग की टीम वहाँ जाने वाली है और वहाँ पे सब देख के वहाँ का सर्वे करने के बाद जो कड़क से कड़क कार्रवाई होगी वो बिल्कुल करेंगे। आतापर्यंत पोलिसांनी सुद्धा सांगितलं आहे की 7 ते 8 मुली तरुणी विक्टीम असू शकतात। आपली काय माहिती आहे? सर्व 7 ते 8 मुली तरुणी जे आहेत ते मुस्लिम समाजाचे आहे किंवा कुठल्या धर्मातले? नहीं, ये सारी जो 8 लड़की है, मेरी वहाँ के एसपी श्री विशाल आनंद जी से बात हुई, सारी की सारी मुस्लिम्स है और हमने उनको बोला कि उसके फ़ोन में से कुछ वीडियोस उसने डिलीट किए, उसको भी निकाले और पूरी सत्यता लोगों के सामने रखी जाएगी। ऐसा इसमें कोई भी छुपाने जैसी कोई बात नहीं है। और वहाँ पर हमने बोला है वहाँ के एसपी को कि वहाँ पे शांतता बनाए रखे। जो कुछ भी लोग जो गलत अफवाह फैला रहे हैं, मेरी खुद एसपी से बात हुई वहाँ के विशाल आनंद जी से, तो अभी तक सिर्फ और सिर्फ मुस्लिम लड़कियों के ही वीडियो और फोटो मिले। या प्रकरणी अजूनपर्यंत पोलिसांसमोरची एक अडचण आहे की कोणीही मुलगी किंवा तरुणी किंवा विक्टीम किंवा त्यांच्या फॅमिलीज तक्रार करायला समोर येत नाही आहे। तर राज्य अल्पसंख्याक आयोग तिथल्या लोकांना हिम्मत देण्यासाठी पण काही भूमिका बजावे। बिल्कुल, मैं अपनी टीम वहाँ कल भेज रहा हूँ। कल हमारी अल्पसंख्यक आयोग की टीम वहाँ पे रहेंगी, क्योंकि महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी जो है महाराष्ट्र में महिला को सम्मान देने का काम करे। अगर आप देखें तो लाडली बहना योजना हो या कोई भी अलग अलग योजना से महाराष्ट्र की महिलाओं को, चाहे वो किसी भी धर्म की हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, पारसी हो, जैन, जो भी महिला है उनको सम्मान देने का काम करे और उनको सशक्त बनाने का काम करे। अगर किसी भी महिला के साथ, वो किसी भी समाज की महिला के साथ अगर इस तरह की घटना हुई तो उसको महाराष्ट्र में कड़ी से कड़ी सजा मिलेगी। तर एक अत्यंत महत्त्वाची माहिती परतवाडा मधील घटनेसंदर्भात राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून मिळालेली आहे। त्या ठिकाणी त्या दुर्दैवी घटनेमध्ये आतापर्यंत 8 तरुणी जे आहेत त्या विक्टीम असल्याचं समोर आलेलं आहे आणि जी काही माहिती पोलिसांकडून राज्य अल्पसंख्याक आयोगाला मिळाली त्याप्रमाणे सर्व 8 ज्या तरुणी आहेत त्या मुस्लिम धर्माशी संबंधित आहेत आणि त्या अनुषंगाने अल्पसंख्याक आयोग आता पुढची पावलं उचलत आहेत। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। आणि पुढची महत्त्वाची बातमी, काँग्रेसनं आज विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावलेली आहे। उद्याच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचनेवरती रणनीती ही ठरवली जाणार आहे। दुपारी 3 वाजता मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वी काँग्रेसची देखील दुपारी 12:30 वाजता बैठक ही पार पडणार आहे। लोकसभेच्या जागा या 543 वरून 850 पर्यंत वाढवल्या जाणार आहेत। त्याबरोबरच महिलांना लोकसभा आणि विधिमंडळामध्ये 33% जागा या आरक्षित ठेवण्यात येणार आहेत। महिला आरक्षणास विरोधकांचा पाठिंबा आहे, मात्र फेररचनेला विरोधकांचा विरोध असणार आहे आणि 20 विरोधी पक्षांपैकी किती पक्षांचे नेते हे या बैठकीला उपस्थित राहतात याचीच उत्सुकता सध्या लागून राहिली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील पवार आणि ठाकरे गट काय भूमिका घेणार हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, खरं तर विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक बोलावण्यात आलेली आहे, कशा पद्धतीने रणनीती ठरवली जाईल?
मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार, इथपासून ते सर्व पक्षांचं एकमत होणार का, जी काही भूमिका इंडिया आघाडीची ठरवली जाईल तिथपर्यंत संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. सध्या तृणमूल काँग्रेस असेल, त्याशिवाय RJD असतील, समाजवादी पक्ष असेल, त्यानंतर द्रमुक पक्ष असेल, हे सगळेच जण, पिनारी विजयन यांचा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असेल, कारण सध्या केरळमध्ये CPI विरुद्ध काँग्रेस अशी लढाई सुरू आहे, बंगालमध्ये काँग्रेस विरुद्ध तृणमूल अशी लढाई सुरू आहे, आणि तरी सुद्धा दिल्लीमध्ये हे सगळे पक्ष एकत्र येणार का, विशेषतः मतदारसंघांच्या पुनर्रचनेला विरोध करायला. कारण जो वेगवेगळ्या आकडेवारीच्या अनुषंगाने असा दावा केला जातोय की सरसकट 1/3 जागा जरी वाढवल्या जाणार असल्या तरी सुद्धा उत्तरेतील राज्यांचा प्रभाव हा सध्या साधारणपणे 36 ते 37% आहे एकूण लोकसभेवर. तो 41.9% जाऊ शकतो. म्हणजेच उत्तरेतील राज्यांचा प्रभाव वाढेल आणि दक्षिणेतील राज्यांची भूमिका ही थोडीशी निष्प्रभ होईल किंवा शिथिल होईल एकूण देशाची धोरणं ठरवण्यामध्ये, अशा स्वरूपाचा एक प्रवाह आहे. परंतु अजूनपर्यंत अनेक पक्ष आहेत की ज्यांनी आपल्या भूमिका निश्चितपणे ब्लॅक अँड व्हाईट समोर मांडलेल्या नाहीत. विरोधी पक्षांचे सुद्धा अनेक नेते असतील किंवा अनेक छोटे छोटे पक्ष असतील, त्यामध्ये शरद पवारांचा पक्ष आहे, शिवसेना ठाकरे आहे, द्रमुक पक्ष आहे, त्याशिवाय समाजवादी पक्ष आहे, RJD आहे, या सगळ्यांच्या MIM सारखा पक्ष यांनी आपल्या भूमिका नेमकेपणाने स्पष्ट केलेल्या नाहीत. फक्त काँग्रेसने आपण मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध करतोय असं म्हटलंय. राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्षांनी मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध असल्याचं स्पष्ट म्हटलंय. बाकी MIM असेल, शरद पवारांचा गट असेल, उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, यांच्या भूमिका अजूनपर्यंत दोन्ही मुद्द्यांवर निश्चित नाही असं दिसतंय. महिला आरक्षणाला सगळेच पाठिंबा दर्शवत आहेत, परंतु मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध होईल असं कळते. सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षांच्या मदतीशिवाय हे विधेयक संमत करता येणार नाही असंही चित्र आहे. अगदी, त्यामुळे या बैठकीला आता कोण कोण उपस्थित राहतं हे पाहावं लागेल. धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.